नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट यूजी 2025चा निकाल जाहीर झालेला आहे। त्यानंतरच्या पुढच्या प्रोसेस कशा प्रकारे असतील, नेमकी ॲडमिशन प्रक्रिया कधी सुरू झाली किंवा ॲडमिशन प्रक्रिया कधी सुरुवात होईल, त्याचबरोबर ॲडमिशन प्रक्रियेला सुरुवात झाली हे आपण कसं ओळखायचं याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, ज्या विद्यार्थ्यांना अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवे असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे। तुमचा जो काही स्कोर आलेला आहे त्या स्कोरवर तुम्हाला संभाव्य कोणतं कॉलेज मिळू शकतं याविषयी कॉलेज प्रेडिक्टरसुद्धा आपण त्याच्यात समाविष्ट केलेला आहे। त्याचबरोबर काउन्सिलिंग संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्ससुद्धा तुम्हाला त्या ऑनलाईन ॲप्लिकेशनद्वारे मिळणार आहेत। याच्या अगोदर आपण ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्ससुद्धा लॉन्च केलेला होता, पुन्हा एकदा रिलॉन्च आपण तो काही दिवसामध्ये करणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑफिसचा ॲड्रेस दिलेला आहे, त्या ॲड्रेसला तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या मूळ विषयाला आपण सुरुवात करतोय की आता रिझल्ट लागलेला आहे, नेमकं ॲडमिशन प्रक्रिया कधी सुरुवात होईल किंवा ॲडमिशन प्रक्रियेला सुरुवात झाली हे विद्यार्थी आणि पालकांनी कशा प्रकारे ओळखायचं आहे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। NTA जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या NTA ऑफिशियल वेबसाईटचं जे काय काम आहे ते जवळपास आता संपले असं आपण म्हणू शकतो। एखाद्या वेळेस NTA रिझल्टमध्ये काही चेंज केला तरच त्या ऑफिशियल वेबसाईटचं काम पुन्हा सुरू होईल, परंतु आता बेसिक लेवलला जर आपण बघितलं तर NTA ऑफिशियल वेबसाईटचं जे काही काम आहे ते आता संपलेलं आहे। परंतु विद्यार्थ्यांना NTA ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन 3 महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटी आहेत जे विद्यार्थ्यांनी आत्ता करणं गरजेचं आहे। पहिली ॲक्टिव्हिटी आहे, विद्यार्थ्यांनी सर्वात आधी जर तुमच्याकडे तुमच्या नीट परीक्षेचं ॲडमिट कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये नसेल किंवा ईमेलमध्ये नसेल तर आत्ता वेबसाईटवर त्याची लिंक आहे, विद्यार्थी ते नीट ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेऊ शकतात। कारण पुढील प्रक्रियेसाठी नीटचं ॲडमिट कार्ड जे आहे हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि एकदा वेबसाईटवरून लिंक गेल्यानंतर हे पुन्हा मिळवणं जरा कठीण होऊ शकतं, त्याच्यामुळे हे एक पहिली गोष्ट विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून घ्यायची आहे। दुसरं आहे, नीटचा जो काही रिझल्ट आहे आपलं किंवा स्कोर कार्ड आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये व्यवस्थित डाउनलोड करून ठेवायचं आहे। त्याचबरोबर नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म काही स्टेटसाठी हे मागितलं जातं, परंतु वरचे 2 जे डॉक्युमेंट आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत, विद्यार्थ्यांनी हे मोबाईलमध्ये आत्ता सेव्ह करा किंवा त्याच्या प्रिंट काढून ठेवायचं आहे। NTA ऑफिशियल वेबसाईटवरचे हे 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याला पुढील प्रक्रियेसाठी लागणार आहेत। आता नीटचा रिझल्ट लागलेला आहे, एक्झॅक्ट काउन्सिलिंग प्रक्रियेची पहिली नोटीस कुठे येणार आहे ती आहे MCCच्या वेबसाईटवरनं। म्हणजे जर आपण काउन्सिलिंग प्रक्रियेचा विचार केला तर काउन्सिलिंग प्रक्रिया किंवा ज्याला आपण प्रवेश प्रक्रिया असं म्हणतो ती 2 भागामध्ये होत असते। पहिली आहे ऑल इंडिया कोटा आणि दुसरा आहे स्टेट कोटा। मग याच्यामध्ये अदर स्टेट पण आले। स्टेट कोट्याच्या प्रक्रियेला ऑल इंडिया कोट्याच्या प्रक्रियेला त्या ठिकाणी फॉलो करावं लागतं, त्याच्यामुळे पहिली जी प्रोसेस चालू होईल ती ऑल इंडिया कोटा MBBS BDS साठी चालू होईल आणि त्याची ऑफिशियल वेबसाईट आता तुम्हाला स्क्रीनवर दिसते ती आहे MCC। या वेबसाईटवर जी काही पहिली नोटीस येईल ती येईल PWD विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे जे अपंग किंवा दिव्यांग विद्यार्थी आहेत ज्यांनी नीटचा फॉर्म भरत असताना अपंग किंवा दिव्यांग स्वतःला त्या ठिकाणी क्लेम केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना पुढील PWDचे बेनिफिट घ्यायचे असतील तर एके ठिकाणी चेकअपला बोलवलं जातं आणि त्या संदर्भातली नोटीस आल्यानंतर आपण म्हणू शकतो की ऑफिशियली जे आहे काउन्सिलिंग प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आता मागच्या वर्षीचा जर आपण डेटा बघितला तर मागच्या वर्षी नीटचा जो काही रिवाइज्ड म्हणजे 3 वेळा निकाल लागलेला होता, परंतु फायनल निकाल जो आहे म्हणजे 4 जुलैला पहिल्यांदा निकाल NTA लावला होता मागच्या वर्षी 2024ला। त्याच्यानंतर बरंचसं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि मग तिसऱ्यांदा जो काही निकाल आहे NTA लावलेला तो 26 जुलैच्या आसपास मागच्या वर्षी लावलेला होता आणि मग 26 जुलैला रिझल्ट लागल्यानंतर MCCच्या ऑफिशियल वेबसाईटवर PWDची व्हेरिफिकेशनची जी काही नोटीस आलेली होती ती सुद्धा आपण पाहूया। ती 30 तारखेला आलेली होती, म्हणजे जवळपास 4 दिवसांनी ती नोटीस आलेली होती। आता नीटचा रिझल्ट 14 तारखेला लागलाय, साधारण 20 ते 22 तारखेपर्यंत MCCच्या ऑफिशियल वेबसाईटवर कदाचित PWD विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशनसाठी सेंटर दिले जातील आणि PWD विद्यार्थ्यांसाठी ही नोटीस अतिशय महत्त्वाची असते। त्यांना पुन्हा एकदा चेकअपला जावं लागेल, या ठिकाणी त्यांना
सेंटर दिले जातील, त्या ठिकाणी विद्यार्थी आपल्याला जी काही डिसॅबिलिटी आहे त्या पद्धतीने कोणतं सेंटर आपल्याला त्या ठिकाणी चेकअपला त्यांनी दिलेलं आहे त्या ठिकाणी जावं लागेल. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर ग्रँड मेडिकल कॉलेज या ठिकाणी संपूर्ण चेकअप त्या ठिकाणी होत असतात आणि एम्स नागपूरला सुद्धा त्या ठिकाणी चेकअप होऊ शकतात. त्या ठिकाणी PWD विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशनला त्यांना पर्टिक्युलर टाइम दिला जातो. त्या टाइम पिरियडमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी चेकअप करायचं आहे. जवळपास 10 दिवसाच्या आसपास हा टाइम पिरियड मिळतो आणि ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर मग ॲक्च्युअल MCCच्या वेबसाईटवर ऑल इंडिया कोट्याची जी काही MBBS BDS ची प्रवेश प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी चालू होत असते. ऑल इंडिया कोट्यामध्ये संपूर्ण देशभरातील गव्हर्नमेंट कॉलेजच्या 15% सीट, त्याचबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या सेंट्रल युनिव्हर्सिटीची काउन्सिलिंग प्रक्रिया, त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत यांच्या प्रवेश प्रक्रिया सर्वात आधी सुरू होतात. आणि हे सुरू झाल्यानंतर म्हणजे या प्रोसेस सुरू झाल्यानंतर जे काही MCC आहे स्टेटला सुद्धा काही इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी देत असते की आम्ही ऑल इंडिया कोट्याच्या अशा प्रकारे राऊंड घेत आहोत. स्टेटच्या टेंटेटिव्ह डेट तुम्ही ह्या ठेवायच्या आहेत, कारण स्टेटला पुन्हा ऑल इंडियाला पूर्णतः फॉलो करून चालावं लागतं. त्याच्यामुळे सगळ्यात आधी जी अपडेट येईल ती MCCच्या वेबसाईटवर येईल. काउन्सिलिंग संदर्भातली सगळ्यात जी आधीची अपडेट आहे ती विद्यार्थी MCCच्या वेबसाईटला त्या ठिकाणी चेक करू शकतात किंवा अपडेट जे येतील ते आपण आपल्या YouTube चॅनलद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारच आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.